श्री गणेशाय नमः। श्री गुरुचरित्र अध्याय 9। श्री गणेशाय नमः। ऐकून सिद्धाचे वचन नामधारक करी नमन, विनवित सरकार जोडून भक्तिभावे करून या। श्रीपाद कुरोपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारोनी सांगता कृपामूर्ती वदा दातारा। सिद्धमणे नामधारका पुढे झाले अति कौतुका, तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा। नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करीती, लौकिक व्यवहार संपादी त्याती त्रयमूर्ती। आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी, गंगा वाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा। तया गंगा तटाकात रजक असे वस्त्रे धूत नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाल येऊन या दंड प्रणाम करून या नमन करी अति विनया वाक्य कर्मे। श्रीपाद म्हणती रजकाशी, कार्य नित्य कष्ट तोसी तुष्टलो मी तुझे भक्तीशी सुखे राज्य करी म्हणती। एकता श्री गुरुचे वचन काठी पालवी बांधी शकून विनवित असे कर जोडून सत्यसंकल्प श्री गुरुमूर्ती। रजक सांडी संसार चिंता, सेवक झाला एक चिता दुरुनी करी दंडवता मठा गेली आहे येण्याची परी। ऐसे बहुत दिवसावरी तो रजक सेवा करी, अंगण झाडी प्रोक्षीवारी नित्य नेम येणे विधी असता। एके दिवशी देखा वसंत ऋतुवैशाखा क्रीडा करीत नदीत टाका आला राजा म्लेच्छ एक, स्त्रियासहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगेत मधून येता। त्याने देखील सर्व दळ दोन्ही थडी अमित असती हत्ती घोडी मिरविता ते रत्नकोडी अलंकृत सेवक जन। ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गरजत सवे येती थडी येसी रजक होता नमस्कारिता। शब्दे झाला दुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा। विस्मय करी अति मानसी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्याशी पशु समान देह आपुला। धन्य राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे। कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्ज फळले, कवण देव आरे दिले कैसे श्रीगुरु असती भेटले। मग पावला ऐशी दशा ऐसे मनी चिंतित करीत असे दंडवत श्रीपाद राय कृपांत ओळखिली त्याची मनवासना। रजक म्हणे स्वामी असे देखील दृष्टीने रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्रीगुरुचा तपे आराधोनी। देवासी पावला यशा अवस्थेशी म्हणून चिंतित तो मानसी कृपामूर्ती दातारा। ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य। श्रीपाद म्हणे रजकासी जन्मधारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्य भोग तमवृत्ती निववावी इंद्रिये सकळ नातरी मोक्ष नवे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियसा तुष्ट व्हावया इंद्रियाची। तुवा जन्मावे म्लेच्छ व वंशी आवडी झाली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित। ऐकुनी स्वामीचे वचन बिनवी रजक कर जोडून कृपा सागर तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतरातील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे। दातारा श्रीगुरु म्हणती तयासी वैतुरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळाशी कारण असे आम्हा येणे भेटी होताचे आम्हाशी ज्ञान होईल तुझे मानसी नगरी चिंता भरवसे आम्हा येणे घडेल आणि कार्यकारण्याशी अवतार होऊ परियसा। वेश धोरणी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाई म्हणून रजक लागला तये चरणी नमन करीत असे। तयावेळी देखोनी श्रीगुरु कृपामूर्ती रजकाशी जवळी पाचारिती इय भोगीसी किंवा पुढती राज्य भोग मज सांगा रजक विनवित श्रीपादासी झालो आपण अपरवयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग। एकूणी रजकाचे वचन निरोप देते श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती। निरोप देताची तयवेळी त्याजीला प्राण तत्काळी जन्म झाला ब्लेच्छ कुडी वैदुरा नगरी प्रख्यात। ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता। सिद्ध म्हणे नामधारकात आता चरित्रच्या आले पुढे आणि इतके झाले अवसरी। श्रीपादराव कुरोपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परी असा महिमा सांगता। श्रीगुरुचे शक्ती आमुचे कैसे वाचे नवल नवे अमृत दृष्टीचे। स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचा विस्तार सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे कुरोपुर मन कामना पूर्ती तेथे। ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरोपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियसी। श्रीपाद बसले निजनंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिक दिसती अदृश्य आपण कुरोपुरी असती जाण। श्रीपादराव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार जिजन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरोपूर क्षेत्र अपूर्व असे प्रख्यात भूमंडळी। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजक वर प्रदानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नाम 9मोऽध्याय। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।